विक्रीस प्रतिबंध असलेल्या आणि मानवी शरीरास घटक असलेल्या पान मसाला, मावा आणि सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या पानपट्टीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून कारवाई केली. टिंबर एरिया परिसरातील 2 पान टपऱ्यांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी करण्यात आली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी धनंजय निकम आघाव यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी SK पान शॉपचे विक्रेता साजिद शब्बीर कोर्ती वय वर्ष 24 राहणार जगदाळे प्लॉट सांगली आणि साई पान शॉपचे महेश श्री किसन अगरवाल वय वर्ष 48 राहणार चिंतामणी नगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला आणि मानवी शरीरावर अपायकारक असलेला सुगंधी तंबाखू, मावा आणि पान मसाला त्यांच्या विक्रीस बंदी आहे. शहरातील अनेक टपऱ्यांवर बेकायदेशीरपणे या पदार्थांची विक्री केली जात होती. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील टिंबर एरिया परिसरातील SK पान शॉप आणि साई पान शॉप या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पान मसाला, मावा, सुगंधी तंबाखू यासारख्या पदार्थांना विक्रीस बंदी असताना साठवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी या ठिकाणाहून मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर अन्न आणि औषधाचे सुरक्षा अधिकारी आणि सदरच्या विक्रेत्यांनी शासन आदेशाचे उल्लंघन करून राजपत्रात नमूद केल्याच्या मानवी शरीरावर अपायकारक कर्करोगासारखे दुर्धर आजार, मृत्यूस निमंत्रणकारक अन्नपदार्थ बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री केल्याची फिर्याद विश्रामबाग पोलिसात दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 2 पान शॉप चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.